मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी सन्मान्य जैन समाजाला स्वतंत्र महामंडळ दिलं, त्याबद्दल सुद्धा समस्त जैन समाजाच्या वतीनं मी आपलं ह्या ठिकाणी हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो साहेब. विशेषतः साहेब आज अनेक ठिकाणी आपण बघतो वेगवेगळ्या समाज आपल्या आपल्या समाजाला वेगवेगळ्या पद्धतीचं आरक्षण मागतोय. फक्त आम्ही एवढं सांगतो की आमचा अल्पसंख्याक समाज हा जैन समाज आहे. फक्त जैन समाजाच्या ज्या धार्मिक संस्था आहेत आज सुद्धा अनेक ठिकाणी जर आपण बघायला गेलं तर जैन समाज इथं शिरपूरसारखी घटना मध्यंतरीच्या काळामध्ये घडली. समाजामधलेच आमचे काही दोन पंथ आहेत, त्या दोन पंथामध्ये वाद झाले आणि त्याचं जाहीर प्रकटन समाजामध्ये झालं. हे सगळ्या परिस्थिती ज्यावेळेला होत असताना आज सुद्धा मुंबऱ्यातली जर परिस्थिती आपण जर समाजातली बघितली तर समाजाच्या जागेवर अतिक्रमण इतर समाज करतोय. आमचा समाज साहेब छोटा समाज आहे आणि जैन समाज हा आयुष्यावर आधारित हा समाज आहे. त्यामुळं कोणाचं तरी बळकावणं, कोणाचं तरी काढून घेणं ही प्रवृत्ती आमच्या समाजात नाही. पण निदान आमच्या समाजाचं जे आहे ते आमच्याकडं राहावं अशा पद्धतीची अपेक्षा आजच्या ह्या कार्यक्रमाच्या निमित्तानं मी आपल्याकडं निश्चितपणे करतो. आज आपण स्वतंत्र महामंडळ जैन समाजाला आपण ह्या ठिकाणी दिले साहेब, पण ज्या पद्धतीनं आपण जैन समाजाला महामंडळ दिलं त्या पद्धतीनं आज राज्यातल्या एकूण जैन समाजाच्या लोकांच्या जनगणनेमध्ये आज जवळपास 85% समाज हा दिगंबर जैन समाज आहे. आणि ज्या पद्धतीनं त्या महामंडळामध्ये दिगंबर जैन समाजाला संधी आणि प्रतिनिधित्व मिळायला पाहिजे होतं त्या पद्धतीनं मिळालं नाही. ही समाजाची एक खऱ्या अर्थानं खंत आहे आणि त्या दृष्टीनं येणाऱ्या काळामध्ये त्यामध्ये सुद्धा काही पुनर्रचना करण्याची गरज आज खऱ्या अर्थानं समाजामध्ये निर्माण झाली आहे असं म्हटलं तरी सुद्धा वावगं होणार नाही.